नमस्कार. ह्या व्हिडिओची सुरुवात करूया कणिक मळण्यापासून. काय आहे, आज जरा लवकर आवरायचं आहे, हळदी कुंकवाला जायचं आहे. तोपर्यंत शिवज्ञाला इथे खाऊ देऊया. काय खातो तू शिवज्ञ? पिलू काय खातो? खाऊचं नाव काय? त्या खाऊमध्ये काय घातलंय? शिवज्ञाला दूध आवडतं? नाही आवडत. आणि शिवज्ञाला हम्मा आवडते? हम्मा पण नाही आवडत. मग शिवज्ञाला काय आवडतं? लाडू आवडतो. चला, आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. ही काळ्या गव्हाची कणिक आहे. ओ, आता जरा पिल्लू बरोबर वेळ घालूया. त्याची मस्ती बघा कशी चालली आहे. उडी मारणार. 1 2 3 1 2 3. आणि अजून तिथे काय अप्प आहे का? आमचं शिवज्ञ पाण्याला अप्प म्हणतो. संस्कृत काय नाही. मरोडी. 1 2 3. हो गेले. शिवज्ञच्या बाबांना विचारलं फोन करून, कॉफी करू काय, घेणार काय? नको म्हणाले. मग आता मी एकटीसाठी कुठे कॉफी करू, मी नुसतं दूधच घेते. आमच्या घरी आम्ही चहा कॉफी नाहीच होत. शिवज्ञ ते लोखंडाचं आहे. ए पडला. ला शिवज्ञ कुठे फिरतोस तू इथे? कुठे? काय करायला? प्लीज खतरों का खिलाडी. शिस्तीत मी. शिवज्ञ झाडाला धर. मी त्या साईडला येते. थांब तिथेच. हात धर. कोण आले? शिवज्ञ पडशीला. सगळ्या लहान मुलांना चपल प्रिय असतात आणि ती मोठी. ये म्हणून सांग की अश्वत्याला. ते चप्पल जड आहे पिल्लू. बघ शी टाक ते चप्पल खाली. कुणाचं चप्पल ते? कुणाचं ते? अब्बाचं? आजोबांचं? आजोबांचं आहे? होय. बर. आणि तुझं कुठं आहे चप्पल? ए तू कुठे चाललायस? एकटाच कुठं? ओ टाटा भूर चाललायस? ओ लाडू आणायला चाललायस? बर, पैसे घेतलास काय? पैसे घे की मग. पप्पांच्याकडनं पैसे घ्या. काय काय देऊ? मीनवाईल आपण हा प्रोटीन शेक घेऊया. ह्यातला आपला एवढाच आहे. पैसे नाही. आजीकडून आण दादा. आजीकडून घेऊन ये. बरं मी देतो. ये त्या काकांना सांग नंतर पैसे देतो म्हणून. आबा किंवा बाबा नंतर पैसे देतात म्हणून सांग. टाटा. आज हळदी कुंकू असल्यामुळे सगळं लवकर आवरावं लागेल. वा, कुकर ठेवलाय आणि गॅसच नाही लावला आणि तव्याचा गॅस लावला. शिवज्ञीच्या नादात नासं होतंय. आत्ता गॅस लावला. आज हळदी कुंकवाला जायचं आहे, त्यामुळे लवकर तयारी केलेली बरी. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल
की हे जे चपातीचं पीठ आहे हे काळं का दिसते, तर हा काळा गहू आहे. आपल्या नॉर्मल गव्हापेक्षा ह्याच्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये फायबर असते आणि ग्लुटेन फ्री असतो असं म्हणतात. म्हणून हा काळा गहू जो आपल्या नॉर्मल गव्हाच्या जवळपास दुप्पट किमतीला मिळतो. तुमचं हे तेल आलेलं आहे बघा, कुठलं? हे शेंगदाण्याचं कोल्ड प्रेस ऑइल आहे, लाकडी घाण्याचं. इथे नव्हतं बघा मी. हे कुठलं, टाटाचं आहे का दुसरं कोणतं आहे? हे रामकृष्ण ऑइल मिळत आहे. रामकृष्ण ऑइल. सकाळची थोडी भाजी आहे मेथीची, आणि आमच्या भांडीवाल्या मावशींना जास्ती त्रास होऊ नये म्हणून मी या तव्यातच ही भाजी फोडणीला टाकते, कारण थोडीच करायची आहे, तेवढीच कमी पडेल असावी म्हणून. ते पण तशी आहे भाजी. तर त्यामध्ये घ्यावी आपण गुळ. सेंद्रिय गुळ आपल्या सगळं भागातील आहे. सेंद्रियच असतंय. हा, ह्याचं प्रमोशन होईल. कुणाचं आहे, काय आहे सांग? हे आमचे वंजारी सर होते आम्हाला शिकवायला डिग्रीवर, आणि त्यांचा घाणा आहे इथं मडूर तालुका बुदरगडमध्ये. त्यांचं हे सेंद्रिय प्रोडक्शन आहे, ओजस गुळ पावडर. आणि हे भाजीत शक्यतो गुळ घालतोय, कारण शेंगदाण्याचं कूट घातलंय, गुळ घातला, हिमोग्लोबिन आपोआप वाढते. आणि हे हा गुळ आपल्या मेडिकलमध्ये सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क साधा. आणि हे बघा, अशा आम्ही सासपासून तयार झालेलो आहे. टन. चला जाऊया हळदी कुंकवाला. तुला घालते पुसकी बा. डेकोरेशन वगैरे पण करते सगळं, पण यावेळेला म्हणलं की मागच्या वर्षी त्याच्या आधी हो वरती आलेलीस ना. हा बरोबर. दूध आणते तसा. आता असू दे की, किती वेळा करणार. सासूबाई नाही हो, आम्ही मिस करायला लागले आमच्या सासूबाईला. सगळ्याच अशा मिळू देत. बस. मोठी सून चांगली असल्यामुळे टेन्शन बाकीच्या सगळ्या येणाऱ्या सगळ्या चांगल्या आल्या. मीच मोठी आहे खरं. म्हणून सांगायला मोठी सून मिळाली चांगली. मुलगी हो. मुलगी नाही, मुलगी गेली ती, पण मागच्या शनिवारी गेली. आज वाढदिवस आहे तिचा. आज तिचा birthday आहे. तसा तिच्या हळदी कुंकू तर झालं. अजून एका ठिकाणी जायचं होतं, पण पिल्लू जेवायचं आहे म्हणून. वा वा. शिवज्ञाला झोपवलं, त्याला खाऊ पिऊ घातलं. आता आम्ही जेवणार आणि गुड नाईट. हा व्लॉग आपण इथेच थांबूया. बाय बाय. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जसं जमेल तसं करते, फक्त आवड आहे म्हणून. आणि असंच आपल्या मेमरी आपल्याकडेच राहाव्यात. अजून एक 30-40 वर्षांनी वाटलं की कसं होतं आपण तरुणपणामध्ये, म्हातारं झाल्यानंतर, तर बघायला म्हणून. चला, लोभ असावा, राग नसावा. बाय बाय.